आहेत, आदित्य आहेत, मयूर आहेत आणि लाईव्ह टेक्निशियनच्या भूमिकेमध्ये आमचे मार्गदर्शक मित्र सन्माननीय जयवंत दादा कोलते देखील आहेत. अतिशय चांगलं काम त्यांची संपूर्ण टीम करते आणि स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे व्यंकटेश सर देखील अगदी काल दिवसभरामध्ये आज देखील आहे आणि पंतांच्या भूमिकेमध्ये देखील अतिशय चांगली अंपायरिंग आपण सातत्यानं पाहायला मिळाली आहे. गजलक्ष्मी श्री गजलक्ष्मी 11 टीमच्या कर्णधारांना विनंती सर आपण फिल्डिंग सेट करून घ्या. मॅचला सुरुवात होती. ओम गजलक्ष्मी विरुद्ध स्वराज्य 11 आणि स्वराज्य 11च्या फलंदाजांनी पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले इथे आक्रमकता पाहायला मिळेल या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. ही ताकद आहे या खेळाडूंची. स्वराज्य 11चे पहिले मॅच जर तुम्हाला आठवत असेल तर 6 बॉलमध्ये 6 षटकार खेळून विनोद यांनी तो सामना संपवला होता. 31 धावांची आवश्यकता होती आणि त्यांनी 36 धावा बनवल्या होत्या. वाह, इथे कमालीचा फटका विनोद यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. विनोद अगदी पाठीमागच्या मॅच मध्ये जिथे मॅच संपवली होती तिथूनच सुरुवात करताना पाहायला मिळत आहेत. दहा धावा पहिल्या 2 बॉलवर वसूल केल्या आहेत. यावेळी पॉइंट मध्ये खेळलाय. वा, आपण जर 3 फटके पाहिले ना 3 दिशेला 3 आहेत. खरं तर ही चांगल्या खेळाडूची मोठ्या खेळाडूची ओळख असते. कारण की स्क्वेअर लेगला मिड विकेटला काऊ कॉर्नरला फटके खेळणारे अनेक खेळाडू असतात. मात्र अशा प्रकारे चौफेर फटकेबाजी करणारे फार थोडे खेळाडू पाहायला मिळतात. वाह, इथे स्विचिटचा प्रयत्न होता. आणि हा बॉल बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. यावेळी पुन्हा एकदा कमालीचा फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट मिडल होतोय आणि दूरवर जातोय. षटकार येतोय. विनोद इथे चांगला बॉल पाहतोय आपण. डॉट बॉल येईल, षटक देखील संपेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 20 धावा आहेत. 2 षटकार 2 चौकार विनोद यांच्या बॅटमधून आलेत.
वा इथे संधी असेल, संधी यास संधीचं सोनं इथे आपण पाहतोय. चांगला चांगला झेल बंटी जाधव यांच्या गोलंदाजी नंतर दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजाला आमंत्रित केलं आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर हरी वर्मा पहिला बॉल फेस करत होते या इनिंग मधील आणि गोल्डन डकचे शिकार ठरले. गोल्डन डकचे शिकार ठरले. पहिल्या बॉलवर बाद झालेत. घोपळा देखील फोडू शकले नाही. अक्रॉस दी बॅटफटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र एलिव्हेशन मिळालं नाही त्यांना. एलिव्हेशन का मिळालं नाही तर त्यांच्या अपेक्षेपेक्षा एक्स्ट्रा बाउन्स त्या बॉलमध्ये पाहायला मिळाला. अक्रॉस दी बॅट मिड विकेटला फटका खेळायचा होता आणि बाउन्स तर एक्स्ट्रा होताच, त्याचबरोबर स्विंग देखील पाहायला मिळाला. अनुभवी गोलंदाज बंटी जाधव यांच्या हातामध्ये चेंडू दिला आणि बंटी यांनी दाखवलं की मी खूप मोठा अनुभव घेऊन इथे दाखल झालो. कशासाठी तर या गोलंदाजीसाठी मला ओळखलं जाते. या टीमकडे आपण जर पाहिलं तर चांगली टीम आहे. वा हा बहुत चेंडू देखील अतिशय चांगला आहे. पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅटफटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. आउटसाइड दी ऑफ स्टंप सातत्यानं मारा केला जातोय. बॅट्समनच्या रीच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. बापू पाटील सर देखील आपण पाहतो त्यांनी देखील काल एक षटक हाताळत होतं. एक विकेटसाठी त्यांच्या मित्रपरिवाराकडनं 1000 रुपयांचं बक्षीस त्यांनी मिळवलं होतं आणि आज देखील त्यांची गोलंदाजी पाहायला मिळेल का याकडे लक्ष असेल. तब्बल 21 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक झालाय. अजून 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. पाठीमागच्या बाजूला बसलेल्या प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती असेल आपण थोडंसं साईडला बसा. आपल्यामुळे अंपायरला किंवा खेळाडूंना कुठल्या प्रकारचा डिस्टर्बन्स होणार नाही याची थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. विनोद तयार. ओ यावेळी संधी होती मात्र चौकार येईल. डीप होत होता बॉल. डावी मारण्यासाठी संधी होती पाटील साहेबांकडे. तब्बल 25 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 26. यावेळी विनोद मैदानामध्ये स्ट्राईकला आले की फटके अतिशय मोठे पाहायला मिळतात. ही ताकद आहे या खेळाडूची. कालच्या दिवसभरातील मॅच आपण जर पाहिली ना विनोद पाटील यांनी 6 चेंडू 6 षटकार खेळून जिंकवली होती आणि आज तिथूनच सुरुवात केली आहे त्यांनी. यावेळी पुन्हा एकदा विनोद पाटील यांचा ब्लास्ट. विनोद यांचा ब्लास्ट पाहायला मिळतोय. 36 धावा स्कोर कार्डवर. मला वाटतं विनोद ज्यावेळी बॅटिंग करत असेल त्यावेळी आयोजक कमिटीला एक खेळाडू तिथे जाऊन त्या जाळीच्या पलीकडे उभा करावा लागेल. पुन्हा एकदा त्याच दिशेला पुन्हा एकदा कमालीचा फटका षटकार येतोय. 10 चेंडू 42 धावांवर विनोद बॅटिंग करतायत. 10 चेंडू 42 वैयक्तिक धावसंख्या त्यांची आहे आणि संघाची सांघिक धावसंख्या आपण जर पाहिली तर 44 आहे. म्हणजे बाकीच्या सर्व खेळाडूंनी 2 खेळाडूंनी मिळून 2 धावा बनवल्या आहेत आणि विनोद यांनी 10 बॉलमध्ये 42 धावा बनवल्या आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं बक्षीस तब्बल 51,111 रुपयांचं उपलब्ध झालेलं आहे महेश शेठ कोरे साहेब उपस्थित आहेत. महेश शेठ या आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. आपण या सामन्याचा आनंद घेऊ शकता. त्यांच्यासमोर त्यांची सुकन्या देखील उपस्थित आहे. आपलं देखील ताई स्वागत आहे. 44 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. धावा. वा यावेळी चांगला बॉल. पुन्हा एकदा एक सिंगल घेऊन विक्रम नॉन स्ट्राईक एंडला उभे राहतील आणि विनोद स्ट्राईकला पाहायला मिळतील. मित्रांनो ज्यावेळी एखादा फलंदाज पूर्ण लयमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये बॅटिंग करत असतो ना
त्यावेळी दुसरा त्याचा साथीदार असतो ना, त्याने एकच काम करायचं, एक सिंगल घ्यायची, नॉन स्ट्राईक एंडला उभं राहायचं. असाच प्रश्न सचिन तेंडुलकर सरांना विचारला होता की मैदानामधील तुमची सर्वात आवडती जागा कुठली, तर त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं होतं, ज्यावेळी वीरेंद्र सेहवाग आक्रमक फटकेबाजी करत असतो ना, त्यावेळी त्याची फटकेबाजी नॉन स्ट्राईक एंडला उभं राहून अनुभवणं आणि पाहणं, म्हणजे नॉन स्ट्राईक एंडची जागा माझ्यासाठी सर्वात आवडती असते त्यावेळी, ज्यावेळी वीरेंद्र सेहवाग बॅटिंग करतो. आणि तीच कामगिरी आपण विक्रम यांच्या माध्यमातून पाहतोय. विनोद अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं बॅटिंग करतायत आणि नॉन स्ट्राईक एंडला विक्रम आहेत, ते त्यांची कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. पाठीमागे बसलेले खेळाडू, आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे, वारंवार सूचना द्यायला लावू नका. आयोजक कमिटीकडनं सूचना येते, आपण बाउंड्री रोपच्या बाहेर बसा. ओके, बाउंड्री रोपच्या बाहेर असाल तर काही प्रॉब्लेम नाही. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. ओ, यावेळी चेंडू वाईड आहे, लेग स्टिकच्या थोडासा बाहेर पाहायला मिळालाय. स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर 48 धावा आहेत, 44 धावा विनोद यांच्या आहेत, 2 धावा विक्रम यांच्या आहेत आणि मला वाटते 2 धावा वाईडच्या असतील, कारण की गोल्डन डकचे शिकार ठरले होते. सलामीचे फलंदाज पहिल्या बॉलवर आउट झाले होते. वाह, व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक, कमालीचा फटका पाहायला मिळाला. षटकार येतोय. षटकार आलाय आणि या षटकाराच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर विनोद यांचं अर्धशतक पूर्ण होते. 12 चेंडूमध्ये 50 धावा केल्या आहेत. 12 बॉल 50. हो, हा चेंडू खराब, हा चेंडू खराब असेल, बीमर असेल आणि षटकार देखील येईल. 60 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. सॉरी, 61 धावा आहेत स्कोर कार्डवर, नो बॉल देखील आहे. एकूण 56 धावा आपण पाहतोय विनोद यांच्या वैयक्तिक. पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे असतील, चेंडूला अडवतील, कॅदर करतील, थ्रो करतील, दरम्यान एक धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. तिसरं षटक प्रगतीवर, तिसरं षटक आहे. 62 धावा स्कोर कार्डवर आहेत. हायेस्ट टोटल 97 आहे आणि या मॅचमध्ये कदाचित विनोद जर शेवटपर्यंत मैदानामध्ये उभे राहिले तर ही हायेस्ट टोटलची जी संख्या आहे, जो आकडा आहे तो चेंज होऊ शकतो, कारण तिसरं षटक आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 63 धावा स्कोर कार्डवर आहे. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. यावेळी हा चेंडू चांगला आहे, डॉट बॉल येईल, डॉट बॉल येईल, पण आमच्याकडे वळतात. इट इज व्हाईट बॉल. असं वाटलं होतं डॉट बॉल असावा, मात्र पंचांनी कळवलंय की हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. चौसष्ट धावा स्कोर कार्डवर विनोद यांच्या 57 आहेत वैयक्तिक. वा, इथे आपण पाहतोय खोदून काढलं, ब्लॉक होल चेंडू होता, अगदी खोलवर टप्प्याचा मारा पाहायला मिळाला. आणि या मैदानामध्ये जर तुम्हाला वाचायचं असेल, या मैदानामध्ये जर तुम्हाला चांगली बॉलिंग करायची असेल तर तुम्हाला ब्लॉक होल चेंडू सर्वात प्रभावी शस्त्र ठरू शकतो या मैदानामध्ये, कारण की तसं पाहिलं तर थोडंसं छोटं मैदान आहे. मिस हिट देखील क्लिअर होतात, बाउंड्री रोप क्लिअर करू शकतात, षटकार जाऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला चांगली बॉलिंग करायची असेल तर तुम्हाला ब्लॉक होल हा चेंडू सर्वात प्रभावी ठरू शकतो या मैदानामध्ये. आणि तो चेंडू जर आउटसाईड दी ऑफ स्टंप असेल तर त्याहूनही जास्त प्रभावी ठरू शकतो, कारण की अगदी आपण जर पाहिलं महेंद्रसिंग धोनी यानं या हेलिकॉप्टर शॉटचे इनोव्हेशन केलं. त्याआधी ब्लॉक होल चेंडूला प्रत्येक खेळाडू फक्त आणि फक्त सुरक्षात्मक भूमिकेत खेळायचा, म्हणजे डिफेन्स करण्याच्या भूमिकेमध्ये खेळताना पाहायला मिळायचा. मात्र जेव्हापासून महेंद्रसिंग धोनी यांचा हेलिकॉप्टर शॉट पाहिला त्यानंतर प्रत्येक अगदी टेनिस बॉल असेल, लेदर बॉल असेल, टॅप बॉल असेल, प्रत्येक प्रकारच्या क्रिकेट खेळामध्ये तो शॉट सर्रास खेळला जातो
आणि टेनिस क्रिकेटमध्ये हेलिकॉप्टर शॉटचा बादशाह म्हणून कृष्णा सातपुते सरांचं नाव अग्रगण्य आहे. कारण की ज्या स्पीडनं त्यांची बॅट येते, ज्या स्पीडमध्ये ते फटके खेळतात, कमालीचे फटके खेळत असतात. ज्यावेळी बॉल आउटसाईड दी ऑफ स्टंप असतो, यॉर्कर बॉल लेनचा बॉल असतो, त्यावेळी हेलिकॉप्टर शॉट खेळणं देखील एवढं शक्य नसतं, एवढं सोपं नसतं. त्यामुळे आउटसाईड दी ऑफ स्टंप ब्लॉक होल चेंडू या मैदानामध्ये सर्वात प्रभावी चेंडू ठरू शकतो. इथे मात्र आपण पाहतोय लेग साईडला लोअर फुल टॉस होता, त्यावर विनोद यांची बॅट तडपतीये, षटकार येतोय. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक टीम 24 टीम्स सहभागी झाल्या. त्यांचे मालक देखील या ठिकाणी अनेक स्पर्धांमध्ये अनेक टीमचे मालक देखील खेळताना पाहायला मिळाले. मात्र चायनावरून आज सकाळी सन्माननीय गणेशजी बेदरे साहेब जे बी सराफचे सर्व या ठिकाणी उपस्थित झाले आणि साहेबांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचं सुंदर असं आयोजन आणि नियोजन पाहिलं. स्वराज्य ग्रुपच्या माध्यमातून घेतले गेलेले कष्ट, अगदी सकाळच्या सत्रापासून सर्व खेळाडूंसाठी नाश्ता आहे, चहा असेल, दुपारच्या सत्रामध्ये जेवण, सायंकाळच्या सत्रामध्ये जेवण सुंदर असेल. तीन कॅमेराच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण, आमचे फोटोग्राफर देखील चांगले क्षणचित्र टिपतायत, ऑफिशियल्स अंपायर्स देखील चांगलं काम करतायत आणि हे सर्व सुंदर असं आयोजन आणि नियोजन पाहून गणेशजी बेदरे साहेब जे बी सराफचे सर्व साहेबांच्या वतीनं या स्पर्धेला 11,000 रुपयांची देणगी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. सरांचं देखील या स्पर्धेच्या आयोजक कमिटीच्या वतीनं संपूर्ण स्वराज्य ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक आभार असेल. साहेब आपलं देखील सहकार्य इथे मोलाचं आहे. खऱ्या अर्थानं जर स्पर्धा यशस्वी करायची असेल ना तर या मान्यवरांचं सहकार्य, योगदान आणि मार्गदर्शन महत्त्वाचं असतं. मार्गदर्शन जर त्यांचं सातत्यानेच लाभलं, देणगी देखील सातत्यानं लाभत असते आणि तुमची टीम या ठिकाणी घेऊन आलात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं तुमचं हार्दिक हार्दिक आभार आहे. इथे विनोदच्या बॅटमधनं आपण जर पाहिलेत ना लागोपाठचे 2 षटकार आलेत. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर लागोपाठचे 2 षटकार आलेत आणि विनोद वैयक्तिक 19 चेंडूमध्ये 80 धावांवर बॅटिंग करतायत. यावेळी पुन्हा खेळलाय, यावेळी मात्र क्षेत्ररक्षक दूर राहतील. इथे चेंडू चौकार जातोय. या ठिकाणी विनोद यांनी जर शतक पूर्ण केलं, सेंचुरी कंप्लीट केली तर सुरेश शेठ बाबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या वतीनं देखील तब्बल 1,001 रुपयांचं बक्षीस असेल. 84 धावांवर बॅटिंग करतोय हा खेळाडू. यावेळी चेंडू शोधायला जाण्याची गरज नाहीये मला वाटतंय, कारण चेंडू मिळणार नाही, एवढा लांब गेलाय, लांब वरचा षटकार खेळलाय. वा, 97 धावा या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येपर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचले आणि अजूनही 1 षटक शिल्लक आहे. आणि विनोद यांची बॅटिंग जर आपण पाहिली ना 21 बॉलमध्ये 90 धावांवर बॅटिंग करतायत. एकवीस बॉलमध्ये 90 धावांवर बॅटिंग करतायत. दुसऱ्या बाजूला विक्रम आहेत, 4 चेंडू फेस केले, 4 चेंडूमध्ये 3 धावा केल्या आहेत त्यांनी. आणि शेवटच्या षटकासाठी पाटील साहेब, बापू पाटील, जयद्रशेठ पाटील यांना आमंत्रित केले आणि त्यांच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाईल. विनोद पाटील यांच्या षटकासाठी बाबर साहेबांच्या वतीनं 1,000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी घोषित केलं गेलंय. वाह, विक्रम यांना माहित आहे की काय करायचंय, त्यांनी फक्त एक सिंगल घेतली आणि स्ट्राईक विनोद यांच्याकडे पाठवली आहे. सन्मान्य केतन धोनी गायकवाड साहेबांच्या वतीनं बँगलोरवरनं प्राइज येते पहा या स्पर्धेसाठी. विनोद पाटील यांनी जर शतक पूर्ण केलं तर 500 रुपयांचं प्राइज असेल. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय वाईड असेल, वाईड असेल. पहा 1500 रुपयांचं प्राइज आहे. बँगलोरवरनं प्राइज आले केतन धोनी गायकवाड साहेबांच्या वतीने, त्याचप्रमाणे सुरेश शेठ बाबर साहेबांच्या वतीने देखील 1,000 रुपयांचं बक्षीस आहे आणि हे बक्षिसाची रक्कम वाढत जाईल. ओहो, इथे लॉलीपॉप होता आणि तो कबूल केला, हा तोफा होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही विनोदसाठी. तब्बल 96 धावा स्कोर कार्डवर वैयक्तिक विनोद यांच्या आपण पाहू शकतो. 22 बॉलमध्ये 96 धावा बनवल्या आहेत. स्वराज्य 11 105 धावांवर बॅटिंग करतायत, सर्वोच्च धावसंख्या गाठली त्यांनी या स्पर्धेतील. यावेळी पुन्हा एकदा आणि या षटकाराने
या स्पर्धेतील पहिलं शतक टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं जातं. विनोद 102 धावा, 23 बॉल मध्ये 102 धावा बनवल्या आहेत. 23 चेंडू 102. अगदी ज्यावेळी टॉस संपन्न झाला त्यावेळी बोंडे सर आमच्याकडे आले होते. त्यांनी सांगितलं आमची फर्स्ट बॅटिंग आहे. मी त्यांना म्हटलं फर्स्ट बॅटिंग कशाला, तुम्ही सेकंड बॅटिंग चेसिंगमध्ये काल सामना जिंकलाय, आता देखील तुम्ही चेसिंगमध्ये जिंकू शकता. आणि चेसिंगमध्ये जिंकू शकता म्हटल्यानंतर त्यांनी म्हटलं की आमच्या बॅटरला पूर्णपणे 5 ओव्हर खेळायचे आहेत म्हणून आम्ही पहिली बॅटिंग घेतली आहे. आणि विनोद यांची बॅटिंग आपण जर पाहिली तर 24 चेंडूमध्ये 103 धावा बनवल्या आहेत आणि जवळपास 20-30 बॉल तर नक्की 100% मैदानाच्या बाहेर जाऊन हरवलेले आहेत. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं हा व्हाईट बॉल आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सरशिप आहे ना, जयेंद्र शेठ पाटील साहेबांचं, पप्पू पाटील साहेबांचं देखील कौतुक करावं लागेल. कारण एका मॅचला एवढे बॉल कुठंच हरवत नाही. 20 बॉल हरवले असतील जवळपास, तरी देखील ते म्हणतायत तुम्ही मारत राहा, मी तयार आहे. यावेळी चेंडू उंच गेला आहे. अंतर किती गाठेल, अंतर इथे गाठू शकतोय. यस, इट इज षटकार असेल. विक्रम बराच वेळ झाले शांत होते. विक्रम सांगतायत की सारखं कौतुक विनोद यांचंच केलं जाते, मला देखील संधी पाहिजे. त्यांनी देखील षटकार खेळला, त्यांचं देखील कौतुक असेल. तब्बल 119 धावा आणि या षटकातील या डावातील शेवटचा बॉल असेल. इथे देखील वा वा वा, विक्रम यांचा कमालीचा फटका आहे. वा, त्यांनी देखील आपले हात मोकळे करून घेतले. जाता जाता 2 षटकार खेळलेत आणि स्कोर कार्डवर आपण जर पाहिली धावसंख्या तर तब्बल 125 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 5 षटकांचा खेळ संपला, 125 धावा बनवल्या आहेत. मला वाटते जवळपास 25च्या सरासरीनं धावा बनवल्या गेल्या आहेत. 25 विजयासाठी 126 धावांचं आव्हान असेल. चला स्वराज्य 11 विनंती असेल आपण फिल्डिंग सेट करा. विनोद तेवीस चेंडू 113 धावा विनोद यांच्या पाहायला मिळाल्या. यानंतरची मॅच सचिन गाडगे सर. सचिन गाडगे सर. एकशे 3 धावा बनवल्या आहेत विनोद यांनी. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. आता समोरच्या टीमकडनं आघाडीचे कोण 2 फलंदाज येतील, कोणते 2 शस्त्र बाहेर काढले जातील आणि समोरच्या टीमला विध्वंसक फलंदाजी पाहायला मिळेल का, हे देखील आपण पाहणार आहोत. यानंतरची मॅच आपण खेळवणार आहोत. विनोद पाटील जैन या मॅचचा हिरो ठरू शकतो जर सामना विजय झाला संघ तर. क्रांती फायटर्स विरुद्ध मराठा टायगर्स 1 यानंतरची मॅच असेल. क्रांती फायटर्स टीमचे कर्णधार आहेत का आणि मराठा टायगर 1 या टीमचे कर्णधार आहेत का, आयोजकांनी थोडंसं व्हेरीफाय करा, कारण आपण थांबवणार नाही आहेत. जर टीम आली अवेलेबल नसेल तर समोरच्या टीमला आपण विन देणार आहोत.
आणि पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर स्वराज्य 11 या संघाकडनं कोण गोलंदाज आलाय? मानदेश एक्सप्रेस रुपेश बाबर या स्पर्धेचे आयोजक बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतील. सलाबेचे 2 फलंदाज आयोजक कमिटीतील मेंबर यानंतरच्या दोनही टीम्स आहेत का चेक करा. आपण टॉस करणार आहोत. मराठा टायगर 1 आणि त्यांच्या विरोधामध्ये क्रांती फायटर्स आहेत मला वाटते. वा पहिला चेंडू चौकार खेळलाय. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करतायत फलंदाज. टीम मेंबर सांगतायत, टीम कलिग सांगतायत की या गोलंदाजावर आक्रमण करा, कारण की ज्यावेळी तुम्ही स्ट्राईक बॉलरवर आक्रमण करता त्यानंतर सहा धावा स्कोर कार्डवर आहेत. नो बॉल, फ्री हिट असेल. रुपेश बाबर मानगाव एक्सप्रेस ज्या व्यक्तीने जाऊन येऊन सांगितलं ना की काय सांगितलं, मानगाव एक्सप्रेस म्हणून त्यांचं ओळख आहे आणि तोच खेळाडू सांगतो की 36 देणारा हा एकटा बॉलर आहे. म्हणजे नक्की काय सांगायचं त्यांना हे लक्षात. ओ इथे वा 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 वा, फ्री हिट बॉल होता. कदाचित क्षेत्ररक्षकाच्या लक्षात नव्हतं तिथे फ्री हिट बॉल आहे. रुपेश सर सांगतायत बॉल फेका आणि शेवटी फेकला तर का असा फेकला. हॅलो हॅलो, क्रांती फायटर्स टीम टॉससाठी या. ओ इथे काय दांडी गुल, पॉवरफुल सक्सेसफुल. रुपेश बाबर संघाला पहिली विकेट मिळवून देत आहेत. अगदी गोल वळसा घालून फलंदाज आला, मात्र चेंडू जाऊन यष्ट्या उद्ध्वस्त करून गेला. फलंदाज बाद आहे. क्रांती फायटर्स टीमचे कर्णधार आहेत का? मराठा टायगर्स 1 टीमचे कर्णधार आहेत का? क्रांती फायटर्स टीम लागोपाठची दुसरी विकेट. वा, रुपेश बाबर यांचं कौतुक करावं लागेल. वा, कमालीचा फटका षटकार येतोय.
इथे फलंदाज बाद असेल. तिसरा धक्का. चौदा धावा स्कोर कार्डवर. 3 फलंदाज इथे माघारी परतलेत. यावेळी चेंडू वाईड असेल. अतुल शिंदे बॉलिंग मार्कवर आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून दिली आहे. 15 धावा स्कोर कार्डवर. विजयासाठी तब्बल 125 धावांचं टार्गेट आहे. आणि या 100 मैदानाच्या आतमध्ये एक टू व्हीलर पार्क केलेले आहे. ज्यांची कोणाची असेल त्यांना विनंती आहे, आपण मैदानाच्या आतमध्ये कंपाऊंडच्या आतमध्ये टू व्हीलर पार्क करू शकत नाहीये. आपण मैदानाच्या बाहेर जाऊन टू व्हीलर पार्क करा, विनंती आहे. ग्राउंड्समनकडे विनंती केली जाते की आपण पार्किंग जी आहे मैदानाच्या बाहेर आहे तिथे जाऊन गाड्या पार्क करा. क्रांती फायटर्स विरुद्ध मराठा टायगर 1 या 2 टीम्स मध्ये टॉस केला जाईल. चला दोनही टीम्सला विनंती आहे आपण या, आपण लगेच टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कर्णधार या. अतुल शिंदे यांनी जर विकेट मिळवून दिली आपल्या टीमला तर केतन गायकवाड साहेबांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस असेल. आणि मला वाटतं 500 रुपये वाचलेत. शेवटचा बॉल या षटकातील. अतुल शिंदे यांच्या या षटकातील शेवटचा बॉल असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. सुरेश शेठ बाबर आपण पाहू शकतो, अतिशय चांगली फिल्डिंग करतायत. यावेळी विकेट आली आहे. गायकवाड साहेब 500ची नोट तयार ठेवा. नवीन बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला मिळतील. विनोद पाटील यांची कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. तब्बल 103 धावा बनवल्या. वाटते 23 चेंडूमध्ये 103 धावा बनवल्या होत्या त्यांनी. त्यांचं कौतुक करावं लागेल. कमालीची फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. यावेळी गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर तयार असतील. वाह, चांगला बॉल. मनोज बोंडे टीमचे कर्णधार कॅप्टन आहेत. आणि आमच्या खेड तालुक्यामध्ये बैलगाडा घाट प्रसिद्ध आहे आणि खेड तालुक्यामध्ये मामाबाचे जुगलबंदी फेमस आहे. इथे मामाबाचे जुगलबंदी पाहायला मिळते. कॅच इथे निसटतोय. सुरेश शेठ बाबर यांची गाडी सुसाट वेगानं बॉल पर्यंत चालली होती, मात्र बॉल पाठीमागे राहिला, गाडी पुढे निघून गेली, ब्रेक लागला नाही. गोलंदाज तयार. यावेळी चांगला बॉल आहे. मनोज बोंडे राऊंड द विकेट बॉलिंग करतायत आणि राऊंड द विकेट स्टम्प्स पासून थोडासा दूरवरनं चेंडू रिलीज करतायत. एक नॅचरल अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न आणि लेग कटर स्वरूपाचे बॉल त्यांच्या माध्यमातून सातत्यानं आपण पाहतोय. वा, यावेळी वा 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 कमालीचा फटका खेळलाय.
आणि सुंदर झेल इथे मनोज बोंडे यांना यश मिळत आहे. फलंदाज बाद असतील अनुप. चांगला बॉल होता, गुड लेन स्पॉटला होता, पडल्यानंतर लेग कटर होता, शरीरापासून दूर जात होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चला, क्रांती फायटर्स पुणे आणि मराठा टायगर्स 1. वाह, हा चेंडू वाईड आहे. क्रांती फायटर्स विरुद्ध मराठा टायगर्स 1 या टीम्स मध्ये यानंतरची मॅच खेळवली जाते आणि टॉस केला जाईल. महेश शेठ गोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस संपन्न करणार आहोत. महेश शेठ या, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी अवेलेबल आहेत. महेश शेठ या, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चौकार येतोय. साहेबांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं बक्षीस तब्बल 51,111 रुपयांचं बक्षीस या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेलं आहे. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. महेश शेठ या, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. यानंतरची मॅच क्रांती फायटर्स त्यांच्यावर मराठी टायगर्स 1 या दोन टीम्स मध्ये मॅच खेळताना पाहायला मिळेल. इथे देखील कमालीचा फटका आहे, षटकार येतोय. वा, इथे चांगला फटका, इथे देखील झेल पकडला जातोय आणि फलंदाज बाद असेल. कमबॅक करतायत गोलंदाज रुपेश शेठ. 3 विकेट्स मिळवल्या आहेत आपल्या टीमसाठी. 42 धावा स्कोर कार्डवर. हा फलंदाज माघारी परतले. या षटकातील शेवटचा बॉल असेल. यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न झालाय आणि टॉस जिंकलाय मराठा टायगर्स 1 या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. क्रांती फायटर्स या टीमला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय.
मराठा टायगर्स टीमचे कर्णधार विनंती आहे, आपण आपली संपूर्ण टीम घेऊन रेडी राहायचे. आपण लगेचच मॅचला सुरुवात करणार आहोत. शेवटचं षटक येथे लगेचच सुरू होईल. शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू टाकला गेलाय, म्हणजे 5 चेंडू टाकल्यानंतर आपण लगेचच तुमच्या मॅचला सुरुवात करणार आहोत. मराठा टायगर्स 1 विरुद्ध क्रांती फायटर्स. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल, आपली संपूर्ण टीम घेऊन आपण रेडी राहायचे. लगेच मॅच सुरू करणार आहोत. अ 45 धावा स्कोर कार्डवर आहेत. 45. डॉट बॉल, निर्धाव चेंडू असेल. हरी वर्मा बॉलिंग मार्कवर कामगिरी करतायत. या षटकातील 3 चेंडू हाताळलेत, 3 धावा खर्च केल्या आहेत. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. एक सिंगल येईल. 46 धावा स्कोर कार्डवर. मराठा टायगर्स 1 टीम, आपण रेडी राहायचे. वा, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद असेल. पप्पू पाटील बॅटिंगसाठी गेलेत आणि त्यांनी जर षटकार केला तर त्यांच्या टीमकडनं 2000 रुपयांचं बक्षीस आहे. डॉट बॉल, षटक देखील संपतंय. एक सिंगल आली आहे शेवटच्या बॉलवर. ही मॅच संपते. विजय संघ ठरतोय स्वराज्य 11. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅचचं प्राइज आपण या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरतायत या मॅचमध्ये कमालीची बॅटिंग करणारे खेळाडू. 23 चेंडूमध्ये 103 धावा. या स्पर्धेतील पहिलं शतक पूर्ण करणारा खेळाडू विनोद पाटील ठरतायत मॅन ऑफ द मॅच.